आणि अरे तुम्हारे सत्तू जैसे लड़कों के मुंह पे तो वो थूकती भी नहीं है। वो करना चाहती ग्राइंड मैं भी बैठा मस्ती में खड़ी है behind तो फिर आग लगी बस्ती में baby are you fine सिप करूँ वाइन कि तो इतनी हॉट है मैं क्रॉस करूँ लाइन फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी चित्रम भोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर तुम्ही सगळे जे आहात तर ते माझ्या व्हिडिओची वाट बघत असाल भावांनो, मला माहिती आहे, आणि त्यांच्या बहिणींनो. तर पालकांना सुद्धा पालक म्हणाला आमचं ध्यान कोणी काढलं. ओके, खूप सगळे पालक येतात माझ्याकडं आणि त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत तर ते विद्यार्थ्यांचे शेअर करतात आपल्या काउन्सिलिंगमध्ये. तर मित्रांनो, मी तसंच माझ्या काउन्सिलिंगमध्ये खूप सगळे विद्यार्थी ॲड झालेले आता, आणि त्याच्यासाठी मी 999चा पॅक बंद करून टाकलेला होता. तरी पण मित्रांचे पेमेंट आले डायरेक्ट मोबाईलवर स्क्रीनशॉट, आणि मला त्यांचे ॲडमिशन जे आहे तर त्यांचे फॉर्म जे आहे तर ते भरावे लागले. काहींचे फॉर्म भरणं बाकी आहे, आणि या सगळ्या चालू असताना मी आता माझा मोबाईल जो आहे तर तो थोडा एरोप्लेनवर टाकून म्हटलं चला आपल्या यूट्यूबच्या मित्रमंडळीसोबत संवाद एकदा साधूया. त्यांना खूप सगळे प्रॉब्लेम येत आहे. मला कमेंट सेक्शन भरलेलं आहे की दादा आम्हाला डेट एक्सटेंड होईल का, CBSEचे स्टुडंट आहे काय करावं, त्याच्यानंतर 7/12चा इश्यू आहे, ग्रीन टेक नाही, रिजेक्ट झालेलं आहे, क्युरी आलेली आहे, प्रेफरन्सेसचं काय होईल, पावती अपलोड केली तर चालेल का, त्यानंतर दादा FC सेंटरवर जायचं काम आहे का, आईचं लग्न अगोदरचं नाव आलंय फॉर्मवर, आता कसं करावं. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचं उत्तर जे आहे तर ते तुमचा भाऊ घेऊन आलेला आहे. टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी आहे ना जिंदाबाद. तुम्ही थोडा जरा कूल व्हा, चिल व्हा. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट मित्रांनो, की तुमचं म्हणणं असेल की जो फॉर्म आहे त्याच्यावर शेवटी आईच्या माहेरचं नाव जे आहे तर ते आलेलं आहे. तर मित्रांनो तसंच असतं, ते तसंच होतं. कारण विचारताना फॉर्म भरताना दोन्ही नाव विचारलं जातात, बट ज्यावेळेस तुमची आउटपुट येतं किंवा प्रिंट जी आहे तर ती बाहेर येते प्रिव्ह्यूची, तर त्याच्यावर आईच्या लग्नाकडचं म्हणजे लग्न अगोदरचं जे आहे तर ते नाव असतं. ओके, मग ते कशासाठी घेतात, ते काही वेळेस काय होतं, आई वारस असती विद्यार्थ्यांच्या 7/12वर आणि ते नाव त्यांच्याकडे असावं, तर त्याच्यामुळं स्त्री पुरुष समानता 50-50% हिस्सा असं म्हणून जे आहे तर ते त्यांना घ्यावं लागतं. ओके, तर तुमच्या फॉर्मवर जे आहे तर ते आलेलं आहे तर ते सगळ्यांचंच आलेलं आहे, तुमचं एकट्यांचंच नाही आलेलं. ओके, त्यानंतर मित्रांनो डेट एक्सटेंड होईल का, तर चान्सेस जे आहे तर ते वाढतील आता, कारण मी CET सेलला मेल केलेला आहे डेट एक्सटेंड करा म्हणून. कारण लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका भाचा यासारख्या योजनांमुळे जे आहेत तर ते विद्यार्थ्यांना अगदी पावत्यांवर समाधान मानावं लागतंय. सर्टिफिकेट अपलोड करता येत नाहीये, आणि सर्टिफिकेट कोणी देत नाही, दिले पण ते अर्धवट सर्टिफिकेट देतात. क्वेश्चन मार्क असलेले सर्टिफिकेट कोणाकडून घेऊ नका. ओके, ग्रीन टिक असेल, डिजिटल साईन असले तेच चालतात. पालक काय करतात, आपल्याकडं फॉरवर्ड करून देतात पालकांना कॅफेवाले की ह्याच्यावर क्वेश्चन मार्क आहे, ते डिजिटली व्हेरीफाईड नसतं. तर ते असे माझ्याकडे जवळपास 10-15 सर्टिफिकेट जे आहे तर ते आलेले आहे. काहींचे माझ्याकडून बघणं होतात, काहींचे बघणं नाही होत, काहींचे आपल्या टीममधलं कोणी जर बघितलं आणि अपलोड झालं तसं तर ते रिजेक्ट सुद्धा होतं एखाद्या वेळेस. ओके, नजर चुकीनं गेलं तर मग असे सर्टिफिकेट तुम्ही व्हेरीफाय करा. म्हणजे एवढा पण काही मोठा प्रॉब्लेम नाही तो. व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा ते सर्टिफिकेट जे आहे तर ते तुम्ही अपलोड करू शकता. त्याच्यामुळं हिरवी साईन, हिरवं असं टिक केलेलं, ग्रीन टिक असलेले जे डिजिटली साईन असतात तेच तुम्ही अपलोड करा. नंतर मित्रांनो पुढचा इश्यू आहे CBSEच्या विद्यार्थ्यांचा. CBSEच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की स्टेटमेंट ऑफ मार्क मागत आहे, हे मागत आहे, ते मागत आहे. तर मित्रांनो जे आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघते त्यांना मी अगोदरच सांगितलं होतं की हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार. कारण कसे क्रायटेरिया असतो की तुमचे पहिले कन्सिडर करतात CETचे मार्क्स, किंवा जे आपण एंट्रन्स एक्झाममध्ये सगळ्यात जास्त मार्क्स पकडलेले आहेत ते मार्क्स सगळ्यात अगोदर ग्राह्य धरतात. त्याच्यानंतर काय होतात, क्रायटेरिया जो आहे तर तो येतो 12वीच्या मार्क्सवर, 10वीच्या मार्क्सवर. त्याच्यासाठी त्यांना तुमचे 12वीचे मार्क्स सुद्धा पाहिजे, 10वीचे मार्क्स सुद्धा पाहिजे. ओके, मग अशा वेळेस काय होतं, CBSEचे तुम्ही असता, त्याच्यामुळं इंग्लिश शाळा असते, ग्रेड द्यायची त्यांना सवय असते, पर्सेंटेज देत नाही आपल्या स्टेट बोर्डासारखे. त्याच्यामुळं त्यांना आता पर्सेंटेजचं लेटर जे आहे तर ते तुम्हाला टाईप जे आहे एका पत्रावर करून घ्यावं लागतं. फॉर्मॅट असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला A ग्रेड मिळाला तर A ग्रेड केमिस्ट्रीमध्ये मिळाला तर केमिस्ट्रीमध्ये A ग्रेडचे मार्क जे आहे तर 95 लिहून टाकायचे. असं तुम्ही त्या प्रिन्सिपलकडून शाळेच्या लेटर पॅडवर बनवून घ्या, आणि ते बनवून घेतल्यानंतर तुम्ही जे आहे तर ते त्या ठिकाणी अपलोड करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही. त्याच्या खाली पर्सेंटेज लिहून घ्या की याला 10वीमध्ये एवढे पर्सेंटेज पडले, कारण तो CBSEला होता. ओके ओके, तर अशा सगळ्या गोष्टी आहेत या. त्यानंतर मित्रांनो प्रेफरन्सेस कधी टाकायचे. ओके, तर प्रेफरन्स टाकायला तारीख जी आहे तर ती 25 दिलेली आहे. माझ्या हिशोबानं 25च्या अगोदर जे आहे तर ते चालू व्हायला पाहिजे, 2-3 दिवस अगोदर, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर झाल्यावर. ओके, तर एकाच दिवसात काही प्रेफरन्स मला नाही वाटतं तर एवढं लगे तंतोतंत करतील. ओके, तर थोडे 1-2 दिवस अगोदर देतील ते त्याच्या पण मुळात तारीख जी आहे प्रेफरन्स टाकायची 25 आहे. त्याच्यामुळे आपण मला तर वाटतं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाली. ओके,
तर त्याच्यानंतरच आपल्या काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्सेस देणं जे आहे तर ते कॉलवर चालू करून देऊ, प्रत्येकाचे प्रॉब्लेम जे आहे तर ते सॉल्व्ह करणं चालू करून देऊ. पण सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तुमचा फॉर्म जो आहे तर तो फायनल मेरिट लिस्टमधून पार करणं. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, काही लोकांना पैसे भरावे लागतात ते, तर त्यांना एवढं सांगतो मी की ज्यांनी CET दिलेली नाही, फक्त JEE नीट दिलेली आहे, त्यांना पैसे जे आहे 800 रुपये चलन आहे. बाकीच्या लोकांना फ्री आहे फॉर्म भरणं. पण जर बाकीच्या लोकांनी CET जी आहे तर ती कास्टमधून फॉर्म भरला होता आणि आता ओपनमधून भरताय, तर अशा वेळेस त्यांच्याकडून 200 रुपये जे आहेत तर आकारले जाऊ शकतात. तर ती गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे. पहिला प्रश्न की FC सेंटरवर जावं लागेल का? सॉरी बरं. ओके, FC सेंटरवर जावं लागेल का म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते तुम्हाला फार्मसी सारख्या किंवा बाकीचे जे कोर्सेस आहेत इंजिनिअरिंग वगैरे सारखे जाऊन व्हेरीफाय करावं लागेल का, त्यांच्यावर सही शिक्के मारून घ्यावं लागेल का? तर असं काही करायची गरज नाही आहे. आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये तुमचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते ऑनलाईन तुमच्या लॉग इनवर दिसतात, तुम्हाला हे व्हेरीफाय झाले की नाही. ओके, याच्यावर काय प्रॉब्लेम आहे त्रुटी इथे लिहून देतात. मग त्याच्यासाठी तुम्ही सॉल्व्ह कसं करायचं तर तुम्ही त्याला प्रत्येक क्युरीला ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तुम्हाला ग्रीव्हन्स पिरियड दिलेला असतो, त्या पिरियडमध्येच ते स्पेसिफिक डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी दिलेलं असतं की कशा प्रकारे तुम्ही ते स्पेसिफिक डॉक्युमेंट अपलोड करू शकता. मग अप्रूव्ह विथ अपडेट येतं तर ओके असतं. काहींचे फॉर्म होल्डर असतात, होल्डरचे फॉर्म जे आहेत तर आपल्याला फायनल मेरिट लिस्टमधून जे आहेत तर ते तिथपर्यंत जाऊच तर अगोदरच काढून घ्यावं लागतात होल्डवरून. ओके, तर या सगळ्या गोष्टी असतात. नंतर मित्रांनो, आता मी डिस्क्रिप्शनमध्ये एका ॲपची लिंक देतोय. शेती शाळाचा ॲप आहे, माझं ॲप आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, तर याचा फायदा जो आहे तर तुम्हाला नक्कीच होईल. त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स वगैरे जे आहेत तर ते भेटून जाईल. त्यानंतर ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जे आहे तर ते पुढची काही गोष्टी ज्या आहेत माझ्या काउन्सिलिंगच्या रिलेटेड किंवा तुम्हाला काही कटऑफ्स वगैरे लागले तर मी लवकरात लवकर जे आहे तर त्या ॲपवाल्यांनी मला एकदा अपडेट दिलं त्यांच्याकडून, तर मी टाकणं चालू करून देईल. ओके, तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या ॲपला आत्ताच इन्स्टॉल करून ठेवा, जेणेकरून तुम्ही सगळ्यांच्या लेट नाही व्हायला पाहिजे. ओके, त्याच्यामुळं आपल्या ॲपला सपोर्ट करा. तुमचा भाऊ जे नवीन स्टार्टअप चालू करतोय त्याच्यामुळं त्याला योगदान द्या, त्याला ॲप डाउनलोड करून चांगले रिव्ह्यू वगैरे द्या. ओके, एखाद्या वेळेस कॉल नाही उचलला म्हणून की राग रुसून जाऊ नका माझ्यावर. कारण काय आहे की मागं पण खूप लोक कॉल करतात. ज्यांनी काउन्सिलिंग घेतली ते तर कॉल करतात, ज्यांनी नाही घेतली ते पण करतात. ओके, जी काहींना घ्यायची असते पण पैसे नसते, काहींना मी सांगतो की यार तुम्ही घ्या. ओके, काय असतं की सगळ्या गोष्टी काय आपल्या चालू राहतात. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी रुसून जाऊ नका. ज्यांना मी मदत करेल ते ऑनलाईन मी करू इच्छितो सगळ्यांना. असं मला काही वाईट इंटेन्शन नाही कोणाच्या विषयी. बट काय, माझा व्यवसाय आहे, माझा हा बिझनेस आहे, माझं हे जे आहे तर ते या सगळ्या गोष्टी मला करावं लागतात. ओके, कारण मला पण माझं घरदार जे ते चालवणे तुमच्यासारखंच. ओके, तर यासाठी मित्रांनो सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटूया. तुमच्या काही प्रॉब्लेम असतील, काय प्रॉब्लेम येत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. एक चांगलं मन पण आहे आपल्याकडं, त्याचा आपण वारंवार उपयोग करत असतो. त्याचा कधी फायदा होतो, कधी नुकसान होतं, बट पुढे आपण चालू ठेवू. तसंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.